निधीच्या पथकानं या स्फोटासंदर्भात माहिती दिलेली आहे। मात्र या दिल्ली स्फोट प्रकरणी आता 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। सगळ्या तपास यंत्रणा सक्रिय झालेल्या आहेत। एनआयचं पथक आहे, एटीएचं पथक आहे, एनएसजीचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आता तपासलं जातं। दिल्ली राजस्थानकडे जाणारी काही विमानं देखील आता रद्द करण्यात आलेली आहे। मुंबईहून दिल्लीकडे जाणारी काही विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली। दिल्ली स्फोटामुळे काही विमानं रद्द झालेली आहेत। मुंबईहून दिल्लीच्या दिशेने जाणारी काही विमानं ही रद्द करण्यात आलेली, फ्लाइट्स रद्द झालेल्या आहेत। बघा, दिल्ली स्फोटाचा हा सगळा परिणाम आहे। दिल्लीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत देखील अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमच्या प्रतिनिधी जयश्री मोरे फोनद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत। जयश्री, दिल्ली स्फोटाचा परिणाम असा झाला की काही फ्लाइट्स कॅन्सल झाल्यात, अधिक काय माहिती? सर, आपण पाहिलं तर काल मला मेसेज आला होता, जी 8:55 ची फ्लाईट होती जयपूरसाठी, ती फ्लाईट देखील कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि आज मला त्या फ्लाईटचा वेळ सांगितला होता 8:55, 8:55 नंतर 9:55 सांगितलं आणि तोही कॅन्सल करण्यात आलाय आणि उद्याचा टायमिंग दिलेला आहे 3चा। मात्र आपण आता पाहतोय की या सगळ्यामुळे जे प्रवासी आहेत ते आता त्यांच्या मनात समागम आता निर्माण झालेला आहे की ह्या फ्लाईट का रद्द करण्यात आलेल्या आहेत। मात्र आपण पाहतो की एकीकडे दिल्लीचा जो बॉम्बस्फोट झालाय, या सगळ्याचा परिणाम जो आहे तो या फ्लाईटवर होताना आपल्याला पाहायला मिळतो। अगदीच जयश्री, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।